अजून एक सांगते, मी कुपारी महोत्सव मध्ये गेलेली आणि माझे मिस्टर चल सांगत होते, मी थांबलेली ह्यांचं भाषण ऐकायला. आयोजकांनी आपले आमदार राजन नाईक साहेब वगैरे वगैरे त्यावेळेला त्यांनी एक वाक्य बोललेले, ते मी तुम्हाला सगळ्यांना सांगते. त्यांनी सांगितलं, तुम्ही मला एवढ्या मोठ्या आदराने एवढ्या मोठ्या पदावर नेऊन बसल, त्यापेक्षा तुम्ही आपला राजात म्हटलं असतं तर मला जास्त बरं वाटलं असतं. हे त्यांच्या कुपारी महोत्सवाच्या भाषणातलं वाक्य होतं का आपला राजात म्हणायला पाहिजे होतं. कारण तिकडे ना आपल्याकडे आमच्या वेस्टमध्ये नारायणपुराला साम्यवादी ब्राह्मण आणि आमचा जो कुपारी समाज आहे ख्रिश्चन, आम्ही खरं म्हणजे एकाच आईची दोन मुलं आहोत. त्यामुळे आमची अशी शेत आहेत, इकडे ह्यांचं इकडे आमचं अलग अलग. आम्ही आमचं घरच्या तिकडे ह्यांच्या इकडे म्हणा किंवा आमच्या गांधी घासमध्ये, तर तिकडे पण जे लोक आहेत आमचं खूप असं जवळीक आहे सगळ्यांशी, असे कौटुंबिक खूप जिव्हाळ्याचे संबंध आहेत. परंतु ह्यांच्या इकडे आल्यानंतर मला खरंच खूपच वेगळं वाटलं. ह्याच्या आधी पण मी यायची शाळेचे दाखले वगैरे न्यायला उत्पन्नाचे, तेव्हा पण नेहमी खूपच चांगली वागणूक मिळालेली आहे. मला हे खरं वाटत नाहीये, कारण आज आपल्या देशामध्ये मला ना एक म्हणजे मला राजकारणाची जास्त ओळख नाही, पण मला एक वाचून ना तुम्ही राम, मला असं वाटतं का ह्यांना ना पुढे राम नाईक त्यांचं जसं पुढे पुढे त्यांचं नाव होतं एक पक्ष म्हणून नाही, एक व्यक्ती म्हणून, तसं हे साहेब खूपच पुढे जातात.